नमस्कार. 5व्या दिवसाच्या प्रवासात तुमचे स्वागत. सकाळचे 9 वाजले आहेत आणि आम्ही गीरवरून निघून 12 ज्योतिर्लिंगमधील सोमनाथ मंदिराच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. गीर ते सोमनाथ मंदिर अंतर 57 किलोमीटर आहे. त्याचबरोबर रस्त्यात लागणाऱ्या भालका तीर्थ ह्या मंदिरात आम्ही दर्शन घेणार आहोत, जे सोमनाथ मंदिरापासून फक्त 4 किलोमीटर अंतरावर आहे. भालका तीर्थ मंदिराबाबत अशी मान्यता आहे की श्रीकृष्ण देवता जंगलात पिंपळाच्या झाडाखाली विश्राम करत असताना एका जरा नावाच्या शिकारीने डाव्या पायातल्या असलेल्या मणीला हरणाचे डोळे समजून त्यांना बाण मारला होता. तो बाण कृष्ण देवतांना लागला आणि रक्तस्राव होऊ लागला. शिकारी जेव्हा देवापाशी पोचला, त्याला आपल्या चुकीचा पश्चाताप झाला. त्याने श्रीकृष्णांची माफी मागितली, परंतु श्रीकृष्ण त्या शिकाऱ्याला बोलले, तू फक्त निमित्त आहेस. हे विधी लिखित होते. ही माझी पृथ्वीवरून प्रस्थानाची वेळ आहे. आणि त्या शिकाऱ्याला त्यांनी माफ केले. ही घटना द्वापर युगचा अंत संकेत म्हणून मानली जाते. श्रीकृष्ण ज्या पिंपळाच्या झाडाखाली ध्यानस्थ बसले होते, ते झाड अजूनही मंदिरात आहे. 5000 वर्ष जुने झाड असावे ते, तरीसुद्धा अजून ते सुकले नाही. या घटनेचा महाभारत, भागवद्गीता, विष्णू पुराण आणि अन्य धार्मिक पुस्तकांमध्ये उल्लेख केलेला आहे. या ठिकाणी श्रीकृष्णांना बाण लागला होता म्हणून भालका तीर्थ मंदिराचे नाव आहे. आज पण प्रमुख धार्मिक स्थानांपैकी एक मंदिर मानले जाते. हे मंदिराचा परिसर अगदी मन शांत व आनंदमय करणारा होता. मंदिराच्या बाजूला एक शिवलिंग आकाराची इमारत होती. तिथे ब्रह्मकुमारी संप्रदायाचे आश्रम होते. भालका तीर्थ मंदिरापासून आता आम्ही सोमनाथ मंदिरासाठी पोचलो आहोत आणि आता व्हिडिओमध्ये एक स्मारक दिसत असेल, ते स्मारक अमीरजी गोयल यांचे आहे. जेव्हा मोगलांनी सोमनाथ मंदिरावर मोठ्या सैन्य संख्येने आक्रमण केले होते, तेव्हा अमीरजी गोयल यांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढा देत वीरगती प्राप्त झाली होती. आता स्क्रीनवर सोमनाथ मंदिरात जाण्यासाठी प्रवेश ठिकाण दिसत आहे. उजव्या बाजूला कॅमेरा व आपल्या मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी लॉकर सुविधा विनामूल्य उपलब्ध आहे. कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रिक वस्तू व मोबाईल मंदिरात घेऊन जाणे शक्य नाही. आता सोमनाथ मंदिरात दर्शन करून झालेले आहे. मंदिराच्या मागे समुद्राच्या बाजूने एक वॉकिंग ट्रॅकवर व बीचवर जाण्यासाठी 10 रुपये तिकीट काढून या वॉकिंग ट्रॅकवर आलेलो आहोत. उजव्या बाजूला लांबच्या लांब वॉकिंग ट्रॅक आहे आणि डाव्या बाजूला बीचवर जाण्यासाठी रस्ता आहे. सोमनाथ मंदिराचे शिखर 150 फूट उंच असून मंदिराच्या आतमध्ये गर्भगृह, सभामंडळ आणि नृत्य मंडळ आहे. भारतातील प्रसिद्ध आणि पवित्र 12 ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी सर्वात पहिले मंदिर सोमनाथ मंदिर मानले जाते. या मंदिराची निर्मिती स्वतः चंद्रदेव सोमराज यांनी केली होती. याचा उल्लेख ऋग्वेद या ग्रंथामध्येही केलेला आहे. प्राचीन काळात हे मंदिर कित्येक परकीय आक्रमणांना बळी पडलेले आहे. अनेक आक्रमणांनी या मंदिराची लूट केली, तसेच हे मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. तरी या मंदिराचे वारंवार पुनर्निर्माण केले गेले. भारताला स्वतंत्रता मिळाल्यानंतर 1951 मध्ये मंदिराची पायाभरणी तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली व डिसेंबर 1995 मध्ये तत्कालीन भारताचे राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते हे मंदिर देशाला समर्पित करण्यात आले. गुजरातमधील सोमनाथ हे स्थळ पूर्वी प्रभास पाटण या नावाने ओळखले जात होते आणि याच ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आपला देहत्याग केला होता. सोमनाथ या ठिकाणी हिरण्य, कपिला आणि सरस्वती या 3 नद्यांचा संगम असून या त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी भाविक दूरदूरवरून येतात. भक्तांसाठी सोमनाथ मंदिर सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत खुले असते. मंदिराच्या परिसरात रात्री 7:30 ते 8:30 या कालावधीमध्ये मंदिराचा इतिहास
दर्शवणारा लाईट अँड साऊंड शो सादर केला जातो. मंदिर परिसरामध्ये भक्तांना राहण्यासाठी मोठ्या संख्येने हॉटेल सुविधा उपलब्ध आहे. त्याचबरोबर मंदिर ट्रस्टद्वारे चालवल्या जाणाऱ्या सागर दर्शन, लीलावती, माहेश्वरी, संस्कृती भवन असे भक्तिनिवास आहेत, जिथे तुम्हाला माफक किमतीत व दर्जेदार रूम मिळेल. सोमनाथ मंदिरासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन वेरावळ येथे आहे. सोमनाथ मंदिरापासून 5 किलोमीटर अंतरावर हे रेल्वे स्टेशन आहे. वेरावळ रेल्वे स्थानकावरून सोमनाथ मंदिराला जाण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सी सहज मिळतात. आणि तुमच्याकडे स्वयंचलित वाहन नसेल तर 400 ते 500 रुपयात भाड्याने रिक्षा मिळते सोमनाथ मंदिराच्या आजूबाजूच्या मंदिरात दर्शनासाठी. त्यामध्ये भालका तीर्थ व बालगंगा हे 2 मुख्य मंदिरं दाखवली जातात. बालगंगा आम्ही गेलो नव्हतो कारण आम्हाला सूर्यास्ताआधी द्वारकेला पोचायचे होते. खरं तर सोमनाथ ते द्वारका हा रस्ता पूर्ण समुद्राच्या बाजूने असून व्ह्यू अप्रतिम आहे. त्याचा आनंद आम्हाला घ्यायचा होता. ज्यांना ड्राईव्ह करायला आवडते त्यांनी सोमनाथ ते द्वारका या रोडवर नक्की अनुभव घेतलाच पाहिजे. द्वारकेला आम्ही क्लब महिंद्रा रिसॉर्टमध्ये थांबलो होतो. त्या रिसॉर्टचे पर नाईट चार्जेस 5 ते 6 हजार आहे ॲज पर रूम. रूममध्ये एक डबल बेड, टीव्ही, स्टोरेजसाठी वॉलड्रॉप, स्टडी टेबल आणि 2 चेअर होत्या. छान होता तसा रूम. बाथरूममध्ये बाथटब व बाथरूम किट प्रोव्हाइड केलेली होती आणि रूमला स्विमिंग पूल व्ह्यू होता. आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. पुन्हा भेटूया 6व्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.